करा तुम्ही ठीक असाल, ठीकच राहा. आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे. रुच्या आजोबाला चहा वगैरे देता, गरम पाणी वगैरे. 8 वाजता रुहीला पोस्त करून देण्यासाठी स्वप्नील आणि प्रांजू गेलेले आहे आणि तिकडूनच गार्डनमध्ये जातात. हे तुम्हाला आधीच सांगितलं मी. आवर केला इथलं किचनचं. आजोबाचा डब्बा भरून देते त्यांना, जेवण चहा वगैरे दिला. हे बघा, चला चहा घेऊन घ्या. टोस्ट, कारण आमच्याकडे घडीच बिस्किट टोस्ट सगळ्यांनाच पाहिजे. काल आम्ही गुलाबजामुन केले बघा, काल संक्रांत असल्यामुळं. रोजच सकाळी सर्वांना चहा बिस्किट किंवा चहा टोस्ट पाहिजे. रोजचे पॉकेट आणतात, तोच स्वप्नील बिस्किट वगैरे आणते. हळदी कुंकू करायचा बघा. चिवडा झालेला आहे. प्रांजूनी चिवडा बनवला. थोडा कमी पडणार बा म्हणून पुन्हा सामान आणायला गेली आहे. कमी वगैरे पडन म्हणून आता अजून अर्धा किलो पोहे आणायला गेलेली आहे. थोडे पोहे भाजून टाकायला म्हणत आहोत तिला, कारण आमच्याकडे भरपूरच्या लेडीज येतात, बोलावतो आम्ही म्हणून आता अजून पुन्हा अर्धा किलो पोहे आणून भाजून टाकायला सांगितले त्या चिवड्यामध्ये. वेळेवर कमी पडला तर चांगलं वाटत नाही. चला आता प्रांजू आणि स्वप्नील गेल्या किराणा मार्केटमध्ये, कारण हे चिवड्याचे जर पोहे जास्त आणून ठेवले तर त्याचा चुरा वगैरे होतात, म्हणून आम्ही जास्त आणून ठेवत नाही. वा, ते सामान भरून घे ना, खेळणं भरून घेऊ का तुझे आता? ते पूर्ण करून ठेवलं ना धिंगाणा मन. पडशी